गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण BA प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रामध्ये पेपर क्रमांक 2 मूलभूत पोषण या पेपरचा अभ्यास करणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण या पेपरच्या अंतर्गत येणाऱ्या युनिटचा आपण थोडक्यात हा आढावा घेतलेला. त्यामध्ये एकूण 5 युनिट त्याचा समावेश आहे. त्यातला जो पहिला जो युनिट आहे तो आहे अन्न. आता अन्न पदार्थ या पहिल्या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये आहारास अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदाहरण वर्ण नव्हे जाणीचे यज्ञ करे. अशा प्रकारे श्लोक म्हणून जेवणास सुरुवात केली जाते. म्हणजे अन्नाचं हे महत्त्व आपल्याला यावरून दिसून येते. अनेक साधू संतांनी सुद्धा आहाराबाबतच्या अनेक ओव्या या सांगितलेल्या आहेत. म्हणजेच अन्न ही माणसाला किंवा परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे आणि त्याची जाणीव राहण्यासाठी आणि जेवणास सुरुवात करण्यापूर्वी श्लोक म्हणण्याची ही प्रथा परंपरा आहे. तसं पाहिलं तर जीवनाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हवा, पाणी, अन्न आणि गरजांचा वास्तविक क्रम लागतो. परंतु नेहमीच्या जीवनात आपण अन्न, पाणी आणि हवा असा लावतो. म्हणजेच मानवाच्या प्राथमिक गरजामध्ये अन्न ही मूलभूत गरज मानली गेलेली आहे. म्हणजे मानवी जीवन हे पूर्णतः अन्नावर अवलंबून असते आणि योग्य आहार असेल तर माणसास उत्साह, काम करण्यास शक्ती आणि आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य हे अन्नामुळे व्यक्तीला लाभते. आता आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी अन्न हे सेवन करावे. म्हणजे खाण्यासाठी जगणे हा त्याचा दृष्टिकोन नसावा. म्हणून माणूस कशा प्रकारचे जीवन जगणार आहे हे आहारावरच अवलंबून असते. व्यक्तीचे आरोग्य आणि आहार यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आता आपण अन्न आणि पोषण याची संकल्पना जाणून घेण्यासाठी आपण सर्वात प्रथम अन्न म्हणजे काय याविषयीची व्याख्या बघूया. साध्या सोप्या शब्दात म्हणायचं तर आपण जे खातो त्याला अन्न असे म्हणतात. तर मेडिकल डिक्शनरीनुसार कोणताही पदार्थ शरीरात गेल्यानंतर त्याचे शोषण होऊन शरीराची वाढ होते, शरीरात शक्ती मिळते, तसेच नवीन पेशीची निर्मिती होऊन शरीराचे रक्षण होते, त्यास अन्न असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की जो पदार्थ किंवा घटक मानवी शरीराचे पोषण करतात त्यांना अन्न असे म्हटले जाते. म्हणजे एकंदरीत जीवन जगण्यासाठी मानव हा विविध अन्न पदार्थाच्या आपल्या आहाराच्या स्वरूपात उपयोग करून मानवी पोषण आणि आरोग्य हे प्राप्त करून घेतात. आता आपण पुढचा जो पॉईंट आहे तो आहे अन्नाची कार्य. आता अन्नाची कार्य म्हणजे मानवी जीवनात अन्न ग्रहण करणे प्रत्येक मानवाच्या रोजच्या जीवनातील एक आवश्यक घटक आहे. शरीर स्वास्थ्य आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी अन्न ही महत्त्वाची भूमिकाही बजावत असते. म्हणजे शरीराचे पोषण व आरोग्य संपन्न जीवनासाठी आहार हे महत्त्वाचा घटक आहे. आहाराचा आणि आरोग्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. केवळ शरीर निरोगी असणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य प्राप्त होणे म्हणजेच आरोग्य होय. आता विविध अन्नपदार्थ आपल्या आहाराद्वारे आपण घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण कार्यही पार पाडली जातात. जसे सामाजिक, धार्मिक, मानसिक आणि शारीरिक इत्यादी कार्य हे अन्नाद्वारे पार पाडली जातात. म्हणजे प्रामुख्याने अन्नाचे 3 कार्य आहेत. पहिला आहे शारीरिक कार्य, दुसरा आहे सामाजिक कार्य आणि तिसरं आहे मानसिक कार्य.
प्रामुख्याने अन्न हे 3 प्रकारचं कार्य करत असते. पहिलं शारीरिक कार्य, दुसरं सामाजिक कार्य आणि तिसरं मानसिक कार्य. आता शारीरिक कार्यामध्ये ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन आणि शोषण झाल्यानंतर ते शरीरात 5 प्रकारे कार्य करत असते. पहिलं आहे त्यालाच अन्नाचे शारीरिक कार्य असे म्हणतात. यातलं पहिलं जे कार्य आहे ते आहे शरीराची वाढ करणे. शरीराची वाढ करणे, पेशींची निर्मिती करणे. नंबर 2, पेशींची निर्मिती करणे व पेशींची झीज भरून काढणे. नंबर 3, रोग प्रतिकारक शक्ती किंवा कार्यशक्ती निर्माण करणे. नंबर 4, शरीरातील रोगांचे संरक्षण करणे. आणि नंबर 5 जे आहे ते आहे शरीरातील क्रियांचे नियमन व नियंत्रण करणे. अशा प्रकारे शारीरिक कार्यामध्ये 5 कार्यांचा हा समावेश असतो. तर शरीराची वाढ करणे म्हणजे काय? मानवी शरीर एक वैकल्पिक जैविक प्रक्रिया आहे. म्हणजे शारीरिक वाढ म्हणजे संख्यात्मक बदल आणि विकास म्हणजे हा गुणात्मक बदल होय. तर शरीराची वाढ व क्रिया होण्यासाठी पौष्टिक आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे मानवी शरीराच्या उंचीत आणि वाढ होण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक घटक हे समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मुख्यतः वजन आणि उंचीतील वाढ यांची योग्य तऱ्हेने वाढ होण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रथिने आणि खनिजे यांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच अस्थि व स्नायूच्या मजबूतीसाठी आणि विकासासाठी स्निग्ध आपल्या आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे, जीवनसत्वे आणि खनिजे या घटकांचा आपल्या आहारात समावेश असावा, जेणेकरून अस्थि आणि स्नायू यांचा विकास हा योग्य तऱ्हेने होतो. म्हणजे मानवी शरीराची वाढ ही जन्मकाळापासून म्हणजेच गर्भावस्थेपासून तर किशोरावस्थेपर्यंत ही होत असते. सुरुवातीला मनुष्याचे जे वजन असते ते 2.5 किलो वजन आणि उंची जी असते ती 45 ते 55 सेंटीमीटर उंची असते. वजन 2.5 किलो वजन असते तर उंची 45 ते 55 सेंटीमीटर असते. आता ही पूर्ण वाढ झाल्यावर व्यक्तीचं वजन हे 50 ते 60 किलो असते तर उंची 150 ते 175 सेंटीमीटर ही होत असते. आता ही वाढ आणि विकास कशामुळे पूर्णतः विकसित होऊ शकते तर ते आपल्या पौष्टिक आहारामुळे. यातल्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे नवीन पेशीची निर्मिती करणे व झीज भरून काढणे. आता मानवी शरीर हे असंख्य पेशींनी भरलेले आहे आणि या आपल्या शरीर सतत कार्य करत असते आणि त्यामुळे त्या पेशींची झीज ही होत असते. मग त्या झीज झालेल्या पेशींसाठी नवीन पेशीची निर्मिती करणे आवश्यक असते आणि ह्या नवीन पेशीचं निर्मिती करण्याचं कार्य आहे प्रथिन हा पौष्टिक घटक आहे त्याद्वारे होत असते. म्हणून आपल्या आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा क्रिया या केल्या जातात. तसेच चालणे, बोलणे, पळणे यासारख्या ऐच्छिक क्रिया आणि पचन, शोषण, उत्सर्जन यासारख्या अनैच्छिक क्रिया करण्यासाठी सुद्धा यामध्ये पेशी या नष्ट होत असतात. मग त्या जागी नवीन पेशी निर्माण होत असतात. तसेच प्रत्येक पेशीचं हे ठराविक आयुष्य हे असते आणि त्यांची जागा भरून काढणे. शरीराला इजा झाली असता नवीन पेशीची त्या काही पेशी झाली असता काही पेशींचा नाश होऊन त्या तुटतात. त्या पेशी परत तयार होणे आवश्यक असते आणि हे काम कोण करत असते तर प्रथिनयुक्त अन्नपदार्थ की ज्यामुळे माणूस हा जिवंत राहू शकतो. म्हणून
पेशींच्या निर्मितीसाठी प्रथिन हा आवश्यक घटक आपल्या आहारामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते आहे कार्यशक्ती निर्माण करणे. मानवी शरीर हे सतत क्रियाशील असते. ऐच्छिक आणि ऐच्छिक अशा दोन्ही प्रकारच्या क्रिया या मानवी शरीरामध्ये होत असतात. यासाठी मानवाला शक्तीची आणि ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा आपल्याला आपल्या आहारात समाविष्ट असलेल्या प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध यातून आपल्याला त्या प्राप्त होत असतात. म्हणून या घटकांचा समावेश आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. तसेच शरीरात कामाच्या प्रमाणात आवश्यक ती गरजा शक्ती निर्माण होणे आवश्यक असते. उठणे, बसणे, पळणे, खाणे यासारख्या क्रियांसाठी आपल्याला शरीराला शक्तीचा पुरवठा करावा लागतो. तसेच हृदयाचे कार्य, अन्नाचे पचन, शोषण, रक्तविसरण, उत्सर्जन यासारख्या अनिच्छिक क्रियासाठी सुद्धा कार्यशक्तीची ही गरज आपल्याला आवश्यक असते आणि जी प्रामुख्याने आपल्याला कर्बोदकाच्या ज्वलनामुळे म्हणजेच कर्बोदक आणि स्निग्धाचे ज्वलन होऊन त्यापासून प्राणितीभवनामुळे उष्णता निर्माण होऊन शरीराला कार्यशक्तीचा पुरवठा हा होत असतो. त्यानंतर चौथा जे कार्य आहे शारीरिक ते आहे शरीराच्या रोगापासून संरक्षण करण्याचं कार्य आहे अन्न करत असते. आता आपण बघतो की आपल्या आसपासच्या वातावरणात बहुसारखे रोगजंतू हे हानिकारक असतात, जेणेकरून त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन आपल्याला रोग जडण्याची ही शक्यता होत असते. म्हणून त्यांच्यापासून आपल्या शरीराचे रक्षण करून शरीराची वाढ करणे आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याचं कार्य आपल्या आहारातील पौष्टिक घटक हे करत असतात. मग त्यासाठी आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती आपल्या मानवी शरीरात पांढऱ्या ज्या रक्तपेशी असतात त्या आपल्या या रोगापासून बचाव करण्याचे कार्य हे करत असतात आणि वेगवेगळ्या जंतूचा संसर्ग होऊ नये, त्याद्वारे आपल्याला आजार होऊ नये म्हणून पांढऱ्या पेशींना क्रियाशील ठेवण्याची आणि त्यांचं निर्मिती करण्याचं कार्य आपल्या आहारातील समाविष्ट असलेले जीवनसत्व, प्रथिने आणि खनिजे हे कार्य करत असतात. म्हणून आपल्या आहारामध्ये जीवनसत्व, खनिज द्रव्य आणि क्षारांचा हा समावेश असण्यास आवश्यक आहे. कारण यामुळे आहारातील या पोषक घटकांचे प्रमाण आपल्या आहारामध्ये योग्य असल्यास त्यामुळे आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती किंवा क्षमता निर्माण होऊन आपल्यास कोणत्याही रोगाचा संसर्ग हा होणार नाही आणि कोणत्याही रोगाला व्यक्तीही बळी पडणार नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराचे आपोआपच वेगवेगळ्या रोगापासून संरक्षण होईल. त्यासाठी आपल्या आहारामध्ये म्हणजे विविध जंतूपासून निर्माण होणाऱ्या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्याला खनिज द्रव्ये, जीवनसत्व या पौष्टिक घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा जो यातला कार्य आहे ते आहे शरीरातील क्रियांचे नियमन आणि नियंत्रण. आता आपण बघतो की शरीरातील विविध क्रियावर अन्न हे नियंत्रण ठेवणे व शरीरातील काही नियमित असलेल्या क्रियांचे नियमन करण्याचं कार्य हे अन्न हे करत असते. आता या क्रिया म्हणजे शरीराचे तापमान, अन्नाचे पचन, शोषण, उत्सर्जन या असतात. मग त्यासाठी मुख्यतः अन्नातील खनिज द्रव्ये, जीवनसत्व, पाणी आणि महत्त्वाचे हे महत्त्वपूर्ण यासाठी कार्य करत असतात. हृदयाचे धोक्याचे नियंत्रण कॅल्शियममुळे होते. तसेच पेशीचे आकुंचन, रक्तातील आम्ल व अल्कलीचे संतुलन राखणे, शरीरात होणारे विषारी जे निरुपयोगी खाद्य पदार्थ असतात ते शरीरावर टाकण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे अन्न हे करत असते. म्हणजे अशा प्रकारे अन्नाच्या शारीरिक कार्यामध्ये या 5 क्रिया होत असतात. त्यामध्ये आपण बघितलं आहे, पहिला आहे शरीराची वाढ करणे, दुसरं आहे अन्नाचं जे कार्य आहे ते पेशीची निर्मिती करणे, तिसरं कार्यशक्ती निर्माण करणे, चौथा शरीरातील रोगाचे संरक्षण करणे आणि 5वं शरीरातील क्रियांचे नियमन व नियंत्रण करणे. अशा प्रकारे अन्नाद्वारे हे शारीरिक कार्य पार पाडले जाते. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते आहे सामाजिक कार्य. आता अन्न व आहार परस्पराशी जवळीक निर्माण करण्याची तसेच सदिच्छा म्हणजे
सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. आणि अन्नाला समाजात एक सामाजिक मूल्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कोणत्याही सण समारंभाच्या निमित्ताने आहार आयोजन करणे हा करण्यामागचा मुख्य हेतू सामाजिक संबंध दृढ करणे हा असतो. विवाह असो, वाढदिवस असो किंवा अन्य काही कार्यक्रम असो, त्या निमित्ताने जेवणाचे किंवा आहाराचे आयोजन करण्यामुळे समाजात आपले नवीन परिचय प्रस्थापित करणे आणि सामाजिक संबंध दृढ करणे हा त्यामागचा हा उद्देश असतो. म्हणजेच अन्न हे भावभावना प्रगट करण्याचे माध्यम म्हणून सुद्धा समाजात कार्य हे करत असते. एखाद्या व्यक्तीविषयीची जर आपल्याला आदर व्यक्त करायचा असेल तर त्यासाठीही अन्न ही महत्त्वपूर्ण भूमिका ही पार पडत असते. म्हणजेच त्याविषयीच्या व्यक्तीविषयीची सन्मानासाठी मित्रत्वाची भावना व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला जेवणाचे आमंत्रण दिले जाते आणि त्यातूनच त्याच्याविषयीचे सामाजिक जे संबंध असतात ते घनिष्ठ होतात. तसेच जेवण देणे हे एक सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक समजले जाते. भारतामध्ये विविध राज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची खाद्य संस्कृती आहे. उदाहरणार्थ बंगालचे रसगुल्ले, पंजाबमध्ये छोले भटुरे तयार केले जातात, तर महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी असे विविध खाद्यपदार्थ मोठ्या आनंदाने व्यक्ती हे खातात. म्हणजे यातूनच त्यांच्या परस्पराच्या खाद्य संस्कृतीच्या आदर भावना ही प्रगट दिसून येते. एखाद्या बरोबर आपण जेवण करून किंवा शाळेतील मुलं एकमेकांच्या डब्यातील खाद्यपदार्थ आपापसात वाटून खातात. यातून एकमेकांविषयीचे प्रेम, मैत्रीपूर्ण संबंध हे व्यक्त होतात. तसेच जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जेवतात तेव्हा त्यांच्यातील कौटुंबिक संबंध हे अधिक सुदृढ होतात. याशिवाय अजून जेव्हा महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असते अशा परिषदेमध्ये किंवा सभेमध्ये तेथील तणावपूर्ण जे वातावरण असतं ते वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदाचे निर्माण करण्यासाठी आहाराचं किंवा जलपानाचं आयोजन केलं जाते. यामध्ये अन्नाची सामाजिक देवाणघेवाण ही सामाजिक संबंध दृढ करण्याचं एक माध्यम आहे. आपण बघतो की काही सण समारंभ किंवा एखाद्या विशिष्ट धार्मिक कार्यक्रमामध्ये अन्नपदार्थाचे देवाणघेवाण केली जाते. उदाहरणार्थ संक्रांतीच्या वेळेस तिळगुळाची देवाण केली जाते, दिवाळीच्या वेळेस मिठाईची देवाणघेवाण केली जाते, ईदच्या वेळेस शिरखुर्मा आणि ख्रिसमसच्या वेळेस केक वाटप केले जातात. यावरून आपणास असे लक्षात येते की यामध्ये एकमेकांविषयीची बंधुत्वाची भावना ही वाढीस लागते. तर एकंदरीत एकता, बंधुभाव, प्रेम, दान करण्याची भावना, तसेच सामाजिक संबंध आणि मैत्रीची भावना असे अनेक सामाजिक कार्य या अन्नाद्वारे प्राप्त किंवा पार पाडले जात असतात. त्यानंतर पुढचं जे कार्य आहे ते आहे मानसिक कार्य. आता अन्नाद्वारे मानसिक कार्य कसं पार पाडलं जात असेल तर आपण बघतो की मानसिक स्वास्थ्य हे अन्नावरच अवलंबून असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराची गरज ही अन्नाद्वारे पूर्ण होते त्याचप्रमाणे मानसिक गरज ही अन्नाद्वारे पूर्ण होत असते. आता शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य योग्य राखण्याचे काम हे अन्नाद्वारे केले जात असते. आता जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेले आहे की प्रेम, आनंद आणि सुरक्षितता या मानवाच्या ज्या भावनिक गरजा आहेत त्या ज्या आहेत या भावनांच्या गरजांची पूर्तता ही अन्नाद्वारे होत असते. मग या भावनांची गरजांची पूर्तता आपल्याला अन्नाद्वारे होऊन मानसिक स्वास्थ्य हे जोपासले जाते. आनंदी खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यास योग्य कोणते वातावरण असेल तर अन्न ही किंवा आहार असू शकते. आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात अन्न जर ग्रहण केले तर एक मानसिक समाधान आपल्याला मिळते. स्वयंपाक बनवताना दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा अन्नाचा माध्यम म्हणून एक वापर केला जातो. तसेच प्रत्येकाच्या स्वयंपाक बनवताना गृहिणी जेव्हा प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जेव्हा त्यांच्या आवडीचा खाद्यपदार्थ बनवून त्यांना खायला जाते तेव्हा त्या व्यक्तीला त्या एक प्रकारचे मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुरक्षितता त्या व्यक्तीला मिळत असते. तसेच एखाद्या वेळेस आपल्याला
जेवण करताना आग्रहाने वाढणे, जेवण करताना आग्रहाने वाढणे किंवा मुलं जेव्हा एकमेकांना जेवत असताना एकमेकांना आपल्या डब्यातून आपले पदार्थ दुसऱ्या मुलांना देत असतात. तसेच आपल्या एखादी आवडती व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला जर एखादा पदार्थ आवडत असेल तर तो तयार करून त्याला खाऊ घालणे, या सगळ्यातून एक प्रकारचा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, सहभाग यासारख्या भावना व्यक्त होऊन मानसिक समाधान आणि आनंद मिळून आत्मविश्वास वाढतो व मानसिक स्वास्थ्य हे उत्तम राहते. आता आनंद व्यक्त करण्यासाठी जसं अन्नाचा वापर साधन म्हणून मानसिक स्वास्थ्य व्यक्त होते, तसेच जीवनातील तणावांना व सामोरे जाण्यासाठी अन्नाचा साधन म्हणून वापर केला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आल्यास ताण जास्त असल्यास मग त्यांना ताणामुळे जेवण जात नाही किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल अशा वेळेस तिला जेवण जात नाही. मग अशा वेळेस अन्नाच्या माध्यमाचा आधार हा घेतला जातो, जेणेकरून त्या अन्नाच्या माध्यमातून त्याची मानसिक अस्वस्थता जी असते ती दिसून येते. लहान मुले विशिष्ट पदार्थाचा खाण्यासाठी हट्ट धरतात, तर वृद्ध व्यक्ती काही वेळेस तो पदार्थ खाण्याचा टाळतात. यावरून त्यांची मानसिकताही आपल्याला दिसून येते. आहाराचा मानसिक विकासावरही फार गंभीर परिणाम दिसून येतो, असे संशोधकांनी सिद्ध केलेले आहे. जन्मानंतर शिशूची उपासमार झाल्यास मेंदूचा आकार हा लहान होतो, मेंदूच्या पेशी संख्येत वाढ होत नाही, ज्याचा परिणाम मेंदूतील रासायनिक प्रक्रिया अपूर्ण होऊन मेंदूवर हानिकारक परिणाम होतात. अशा मुलांना पुढील काळात उत्तम आहार किंवा पौष्टिक आहार त्यांच्या आहारात दिले तरी त्यांच्या बौद्धिक पातळीत ही वाढ होत नसल्याचे अभ्यासकांनी आढळून आले. म्हणजेच मुलांची अध्ययन क्षमता, आकलन क्षमता ही परिणामी होते, असे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. अशा प्रकारे अन्न हे मानसिक कार्य करत असते. थोडक्यात आज आपण अन्न म्हणजे काय, अन्न म्हणजे काय, एखादा जो पदार्थ आपण खातो त्याला अन्न असे म्हणतात, किंवा एखादा पदार्थ किंवा एखादा कोणताही पदार्थ सेवन केल्यानंतर शरीरात त्याचे पचन शोषण होऊन आपल्या शरीराच्या वाढीवर व आरोग्यावर जे परिणाम होतात त्या पदार्थाला अन्न असे म्हणतात. त्यानंतर आपण बघितलेलं आहे अन्नाची कार्य. अन्नाचे 3 कार्य आहेत, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. शारीरिक कार्यामध्ये नंबर 1 शरीराची वाढ करणे, नंबर 2 पेशीची निर्मिती करणे, नंबर 3 कार्यशक्ती निर्माण करणे आणि नंबर 4 शरीरातील रोगाचे संरक्षण करणे आणि नंबर 5 शरीरातील क्रियांचे नियमन व नियंत्रण करणे. अशा प्रकारे अन्न हे 4-5 कार्य पार पाडत असते. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते सामाजिक कार्य, म्हणजे अन्न हे सामाजिक कार्यामध्ये कसं महत्त्वाची भूमिका पार पाडत असते ते आपण बघितले आहे. यामध्ये म्हणजे अन्न हे आहार म्हणजे परस्पराशी जवळीक निर्माण करण्याचं माध्यम कशा प्रकारे हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अन्नाचे मानसिक कार्य म्हणजे अन्न ज्याप्रमाणे अन्न ही शारीरिक गरज पूर्ण करते, तसेच अन्न खाल्ल्याने मानसिक समाधान प्राप्त होते, हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. थँक्यू.